नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार इंडिया, अस्सलाम वालेकुम. कसे आहे तुम्ही सगळे? आय होप सगळेजण एक नंबर असतात दरवेळेस प्रमाणे. वेलकम बॅक टू द झेन इनामदार व्लॉग. मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना माहितीच आहे की क्रिसमसचे दिवस चालू झालेले आहेत आणि आजपासून एक क्रिसमसचे पूर्ण कार्यक्रम साजरा व्हायला चालू झालेले आहेत. आणि आज आपण तुमच्यासाठी फक्त हे व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की बारामतीमध्ये क्रिसमस कसा साजरा केला जातो. आणि बारामतीमध्ये ना भरपूर जणांना असं माहित नाही, त्याच्यामध्ये मी एक आहे, मला पण माहित नाहीये की आत्ता याच्या पहिले मी पण कधी पाहिलेलं नाहीये की कशा प्रकारे बारामतीमध्ये क्रिसमस साजरा केला जातो. तर भरपूर असे कार्यक्रम असतात आणि चर्चमध्ये होणारे प्रे वगैरे असतात जो आपल्याला माहिती नाहीये. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज एक कार्यक्रम आहे ख्रिश्चन कॉलनीमध्ये, ते आपण बघायला जाणार आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आपण हे व्हिडिओ शूट करत आहे. लहान मुलांचा वगैरे जेही गाण्यांचा कार्यक्रम असणार आहे, नाटक असणार आहे, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात मित्रांनो, तर सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे आपली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. ठीक आहे ना? तर मित्रांनो, चला तर विदाऊट टाइम वेस्ट करता येईल आपण जाऊया ख्रिश्चन कॉलनीमध्ये. तिथलं डेकोरेशन पहिल्यांदा आपण बघूया, त्यानंतर तिथला कार्यक्रम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया. लेट्स गो. मित्रांनो, आत्ता सध्याला आपण आलेलो आहे ख्रिश्चन कॉलनीमध्ये आणि ख्रिश्चन कॉलनीमध्ये आपण बोर्डिंगच्या बाहेर आहेत. आत्ता सध्याला मी तुम्हाला एक छोटीशी सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवतो जे असणार आहे आतले जो कार्यक्रम आहे त्याचं डेकोरेशन. तर चला लगेच जाऊया आणि बघूया. आनंद आहे तो आपण साजरा करत असताना संडे स्कूलच्या सर्व लहान मुला मुलींना देवाने आशीर्वादित केले, आरोग्य दिले आणि उत्साह देऊन कृपा पुरवली. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद देऊ आणि हा कार्यक्रम त्याच्या कृपाळू हातामध्ये समर्पित करू. आनंद हा आहे की आज तुम्हासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. तरी सर्वांना विनंती आहे, आपण लेकरांचे कौतुक करून त्यांचं टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन द्यावं. भविष्यवाणी, येशूच्या जन्माची भविष्यवाणी, आमोजाचा पुत्र यशया याला झालेला दृष्टांत. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याच्या अद्भुत मंत्री, सामर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाचा सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवेल आणि तेथून पुढे तो सर्व काळ
न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर राहील व सेनाधीश परमेश्वराचा आवेश सिद्धीस आब्रामाचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त ह्याची वंशावळी याप्रमाणे आब्रामापासून दाविदापर्यंत सर्व मिळून 14 पिढ्या, दाविदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत 14 पिढ्या आणि बाबेलास देशांतर होईपर्यंत 14 पिढ्या. येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला की त्याची आई मरिया व योसेफ वाग्दान झाल्या प्रकारे सहवासापूर्वी ती पवित्र आत्म्याने गर्भवती झालेली दिसून आली. तेव्हा योसेफाने गुप्तपणे तिला सोडून जाण्याचा विचार केला. तेव्हा देवदूताने योसेफास स्वप्नाद्वारे दर्शन दिले. योसेफा दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारेल. पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देईल. ह्या नावाचे अर्थ आम्हा बरोबर देव. वाग्दत्त झालेली मरिया गर्भवती आहे. नाझरेत गावात देवाचा दूत गॅब्रिएल हा प्रकट होतो. हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर आहे. मरिये हो नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभुदेव त्याला त्याच्या पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल व त्याचे राज्य अंत होणार नाही. नाही, हे शक्य नाही. पण मला तर पुरुष ठाऊक नाही. पवित्र होईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. ह्या कारणाने त्याचा जन्म होईल, त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. अलिशिबा आणि मरिया ह्यांची भेट. त्या दिवसात मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदियातील एका गावात मरिया जकरेच्या घरी जाऊन अलिशिबेस अभिवादन करते आणि अलिशिबेचे हे अभिवादन ऐकताच अलिशिबेच्या उदरातील बालकाने उडी मारली आणि अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. ख्रिस्तामध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून. माझ्या बालकाने ही उल्हासाने उडी मारली आहे. माझा जीव प्रभूला थोर मानितो. देव जो माझा तारणारा, त्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरिता महत्कृत्य केले आहे आणि त्याचे नाव पवित्र आहे. आणि जो त्याचे भय धरितो त्याच्यावर त्याचा दया पिढ्यानपिढ्या आहे. आमेन, 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 आमेन. आणि हे बालका, तुला परस्परांचा संदेष्ट म्हणते, कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरिता तू त्याच्या पुढे आपल्या देवाच्या परम दयेने हे झाले आहे. तिच्या योगे उदय प्रकाश आमच्याकडे येईल आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लागेल.
मरिये, मी तुझा वाग्दत्त पती म्हणून स्वीकार करतो. आपणास बेथलेहेमात जायचे आहे. ठीक आहे, जशी आपली आज्ञा. योसेफ मरियेस घेऊन जात आहे. आणि असे झाले की तिचे दिवस भरल्यामुळे गाढवावर ती बसली आहे. मरिया खूप थकली आहे. मरिये, तू खूप थकलेली दिसतेस. तू काही चिंता करू नकोस. देवबाप आपले रक्षण करणार आहे, त्यावर भरोसा ठेव. होय स्वामी, माझा देवबापावर पूर्ण विश्वास आहे. तो आपला रक्षक आहे, त्यावर माझा भाव पूर्ण आहे. धन्यवाद देवा. तुला गौरव, तुला गौरव. देवबाप आमचे रक्षण कर आणि आम्हावर कृपा पुरीव. मरिये, मी आपणाकरिता उत्तर शाळेत जागा बघतो. कोण आहे का? कोण आहे का? कोण आहे रे तिकडे? मी योसेफ. मला उतार शाळेमध्ये जागा मिळेल का? नाही, जागा नाही. तुम्ही थोडे पुढे जाऊन बघा. ठीक आहे, ठीक आहे. अशा प्रकारे राजांचा राजा जो आमचा श्रीमंत प्रभू आहे त्याला जन्माकरिता कुठेच जागा मिळाली नाही. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते आणि अकस्मात देवदूताचा दूत प्रगट होतो आणि प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशित होते आणि त्यांना मोठी भीती वाटते. भिवू नकोस, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खूण हीच की बाळंत्याने गुंडाळलेल्या आणि घवाणीत ठेवलेल्या एक बालक तुम्हास आढळेल. भूलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती. चला, आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ. ही गोष्ट प्रभूने आपणास कळवली आहे ती पाहू. आणि पहा, पूर्वेकडून मागी लोक येरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला आहे, तो कोठे आहे? तेव्हा हेरोद राजाने हे ऐकले. तेव्हा सर्व येरुशलेम घाबरले. अरे ऐका, कोण हा राजा? त्याचा जन्म कोठे होणार? यहुदातील बेथलेहेम, आणि हे संदेशाद्वारे लिहिले आहे. हे यहुदाच्या प्रांता बेथलेहेमा, तू यहुद्यांच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल. शक्य नाही, कदापि शक्य नाही. शांत व्हा, शांत व्हा. आपण चौकशी करूया. मी हेरोद आणि मीच इस्रायलचा सरदार. मीच आहे राजा. मीच सर्व. माझ्याशिवाय कुणीही राजा होऊ शकत नाही.
संतप्त राजा हेरोद मागे लोकास गुप्तपणे भेटतो आणि त्यास सांगतो की आपण राजाची भेट घ्या आणि मलाही सांगा, म्हणजे मीही त्याला नमन करून त्यास भेटतो. आणि मग मागी लोक मार्गग्रस्त होतात. तांडा निघाला, उंटांचा तांडा निघाला. तांडा निघाला, उंटांचा तांडा निघाला, उंटांचा तांडा निघाला. बाळाच्या दर्शना, येशूच्या दर्शना, उंटांचा तांडा निघाला, उंटांचा तांडा निघाला. ला 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 ला, ला 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 ला, ला 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 ला, ला 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 ला. दिशेला चमके हा तारा, जन्मला तारणहारा. विश्वासाचा रखवाला, विश्वासाचा रखवाला. उंटांचा तांडा निघाला, उंटांचा तांडा निघाला. ओहो ओहो हो, ओहो ओहो हो. हा 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 ओहो ओहो हो, ओहो ओहो हो. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावे. कारण तुम्ही राजांचे राजे आहात आणि मी आपणास हे अर्पण देत आहे. राजांचे राजे, स्वागत असो. माझ्या अर्पणाचा स्वीकार असो. हे सोने आपणाकरिता आहे. आपण देवाचे परमप्रिय पुत्र आहात. आपला जय जयकार असो. माझ्याकडून आपणास हे ऊद भेट म्हणून देत आहे. स्वीकार असावा. हे जगाच्या तारणहारा, आपणास नमन असो. हे तेजस्वी तारा, आपला गौरव युगानुयुग असो. मी आपणास गंधरस अर्पण करतो. मान्य असो. देवदूतांनी सांगितलेल्या वार्तेवर आम्ही पूर्ण मनाने विश्वास ठेवला आहे. हे राजांच्या राजा, आमच्या अर्पणाचा स्वीकार असावा. आम्ही प्रभू राजाला
आमचे अर्पण सादर करतो. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do
all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Gonna learn the consequence of being incompetent. Mental health is confidence, dreams and some modestness. I'm not here to save the day, that's for you to take away. I could play a million mind games, but instead I say something not illogical, something that is topical. Rub it on and watch it go, make yourself unstoppable. Dreams are irresponsible. थँक यू. पैदा हुआ यीशु पैदा हुआ, दुनिया का राजा पैदा हुआ. पैदा हुआ यीशु पैदा हुआ, दुनिया का राजा पैदा हुआ. खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, खुश खबरी सारे जग को सुनाओ. खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, खुश खबरी सारे जग को सुनाओ. पैदा हुआ यीशु पैदा हुआ, दुनिया का राजा पैदा हुआ. पैदा हुआ यीशु पैदा हुआ, दुनिया का राजा पैदा हुआ. आसमां में चमका तारा, मसीह का नाम मिला हमको प्यारा. मसीह का नाम मिला हमको प्यारा. मसीह का आसमां में चमका तारा, मसीह का नाम मिला हमको प्यारा. मसीह का धरती आकाश आनंद मनाए, दूतों के संग सब झूम झूम गाए. धरती आकाश आनंद मनाए, दूतों के संग सब झूम झूम गाए. सबको मिला है सहारा मसीह का. आसमां में चमका तारा, मसीह का नाम मिला हमको प्यारा. मसीह का पैदा हुआ यीशु पैदा हुआ, दुनिया का राजा पैदा हुआ. पैदा हुआ यीशु पैदा हुआ, दुनिया का राजा पैदा हुआ. आया गन रोशनी अंधेरे जहां में, नफरत हटा के उसने प्यार सिखाया. नफरत हटा के उसने प्यार सिखाया. आया गन रोशनी अंधेरे जहां में, नफरत हटा के उसने प्यार सिखाया. भटके हुए थे हम भूल के खुदा को, स्वर्गीय पिता से हमको फिर से मिलाया. भटके हुए थे हम भूल के खुदा को, स्वर्गीय पिता से हमको फिर से मिलाया. इतनी करी है उसने कृपा जो हम पे, कैसे अदा करे शुक्र सारा मसीह का. आसमां में चमका तारा, मसीह का नाम मिला हमको प्यारा. मसीह का पैदा हुआ यीशु पैदा हुआ, दुनिया का राजा पैदा हुआ. पैदा हुआ यीशु पैदा हुआ, दुनिया का राजा पैदा हुआ. खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, खुश खबरी सारे जग को सुनाओ. पैदा हुआ यीशु पैदा हुआ, दुनिया का राजा पैदा हुआ. पैदा हुआ यीशु
पैदा हुआ, दुनिया का राजा पैदा हुआ. शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया
उसको उठाया है, मौत को हराया है। अनुग्रह से उसके हमने उतार पाया है, अनुग्रह से उसके हमने उतार पाया है। कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह, कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह। यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम। तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय अध्याय 19। चांद सूरज सितारे देखे हैं, आसमां के नजारे देखे हैं, इस जमीन पर अजीब मखलूक और गोद से बहते धारे देखे हैं। क्यों मैं तारीफ हक बयां न करूं, उसकी अजमत में क्यों बयां न करूं।
प्रभू ख्रिस्त जगी जन्मला, बेथलेहेमी तो अवतरला, त्यागुनी स्वर्गाला गवानी तो आला, जन्मला जन्मला जन्मला. ओ प्रभू ख्रिस्त जगी जन्मला. सुनी तो स्वर्गाचा, आरामी ना कोठे जगाचा. धनी असुनी तो स्वर्गाचा, आरामी ना कोठे जगाचा. योसेफ पिता मरिया माता, योसेफ पिता मरिया माता, लाभले देवपुत्राला, लाभले देवपुत्राला. त्यागुनी स्वर्गाला गवानी तो आला, जन्मला जन्मला जन्मला. ओ प्रभू ख्रिस्त जगी जन्मला. आज जन्मले बाळ गवानी, फुल यहुदिया मधुनी, आज जन्मले बाळ गवानी. जाऊन सांगा वार्ता जगाला, जाऊन सांगा वार्ता जगाला, गाऊनी मधुगीताला, गाऊनी मधुगीताला. त्यागुनी स्वर्गाला गवानी तो आला, जन्मला जन्मला जन्मला. ओ प्रभू ख्रिस्त जगी जन्मला. गानिवनी दिव्य दूतानी, गाणी गाईली गोड स्वरानी. रानिवनी दिव्य दूतानी, गाणी गाईली गोड स्वरानी. पापी जगाच्या उद्धारास्तव, पापी जगाच्या उद्धारास्तव, येशू प्रभू अवतरले, येशू प्रभू अवतरले. त्यागुनी स्वर्गाला गवानी तो आला, जन्मला जन्मला जन्मला. हो प्रभू ख्रिस्त जगी जन्मला, बेथलेहेमी तो अवतरला. त्यागुनी स्वर्गाला गवानी तो आला, जन्मला जन्मला जन्मला. ओ प्रभू ख्रिस्त जगी जन्मला.
यावेळेस नाटिका समाप्त झाली असं मी जाहीर करतो. मेरी क्रिसमस ऑल ऑफ यू. पूर्ण शूट झालेलं आहे, आपण चाललेलो आहे घरी. लेट्स गो. तर मित्रांनो आपण आलेलो आहे घरी आणि भरपूर चांगल्या प्रकारे क्रिसमसचा जो 24 डिसेंबरला जो कार्यक्रम असतो ख्रिश्चन कॉलनीमध्ये ते पार पडलेला आहे आणि खूप सुंदर प्रकारे पार पडलेला आहे. ते लहान मुलांचा डान्स असू द्या, त्यानंतर मग येशू ख्रिस्तांचा जो पूर्ण स्टोरीची ॲक्ट आहे तर ते असू द्या, ते पूर्ण आहे का नाही खूप सुंदर प्रकारे लहान मुलांनीही आणि मोठ्या पोरांनी पण आहे का नाही भरपूर चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून हे का नाही आपल्याला आहे का नाही त्याची माहिती भेटली. तर खूप चांगलं वाटलं. आय होप तुम्हाला पण खूप मजा आली असेल मित्रांनो. आणि अजून तर आपल्याला 31 डिसेंबरचे जेवढे कार्यक्रम होणार आहे ते तुम्हाला आहे का नाही आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपला चॅनल सबस्क्राईब करायला लागणार आहे, ठीक आहे ना. तर चला मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. भेटूया तुम्हाला नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए ख्याल रखो अपना और अपने फैमिली का. मिलते हैं आपको नेक्स्ट वीडियो में. बाय बाय. टेक केयर योर सेल्फ एंड योर फैमिली.